आता हे सगुणा वनसंवर्धन तंत्राने आपण जे काम करतो इथे, आपण नेरळमध्ये आहोत आणि माथेरानचा हा छोटासा डोंगर आहे इथे, ह्याचं नाव आहे नांगरखिंड म्हणून. तर ह्या किंवा आम्ही ह्याला टेकडी नंबर 2 म्हणतो, आमच्या प्रयोगाची टेकडी नंबर 2. तर इथे गेली 2018 पासून आपण काम करतोय आणि ह्याच्यामध्ये वणवा थांबवणं हे आपलं मुख्य ध्येय आहे. दुसरं ध्येय म्हणजे मातीची होणारी धूप आहे ती थांबवणं आहे. आणि तिसरं ह्या डोंगराच्या पोटामध्ये पाणी झिरपवणं ही तिसरी ह्याच्यातली आपली गोष्ट आहे. ही माती तयार होते बघा, ही हा सगळा जो बायोमास आहे बघा, हा गवताचा, हा हलका किती आहे हातात घेऊन बघा, हा हलका किती आहे. आणि हा बायोमास किंवा हा जो त्याचं हे गवत कुजलेलं आहे ना, हे पाणी धरून ठेवतं. आता आम्ही आमच्या मागे माथेरानचा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या समोरील भागात आम्ही खास पाली सुधागड इथून काही टीम, सामाजिक संस्थेची त्या ठिकाणी टीम आलेली आहे आणि आम्ही खास पाहायला आलो की जे वन संरक्षण आहे ते कशा पद्धतीने केलं जातं. आणि खरोखर या ठिकाणी धन्यवाद म्हणावं लागेल आपल्या रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सन्माननीय आचल दलाल मॅम यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही सगुणा बागेतील काही तज्ज्ञ मंडळी आहे त्यांच्याशी चर्चा करा आणि मग तुम्ही वनसंरक्षण कशा प्रकारे करता येईल, कसं ते सुलभ होईल यासाठी नक्कीच तुम्हाला एक चांगली दिशा मिळेल. आणि खरोखर आज आम्ही काल सन्माननीय चंद्रशेखर सरांशी आमचा संपर्क झाला आणि त्यांच्या माध्यमातून आज इथे पोहोचलो आहे. आज आमच्यासोबत अनिल सर आहेत. अनिल सरांनी हिरवे दिसण्याच्या ऐवजी काळे दिसतात. तर इथं हिरवाई कशी निर्माण करता येईल, हा वणवा कसा थांबवता येईल ह्याच्यासाठी सतत आम्ही प्रयत्नशील होतो. आणि 2014 साली तंत्रज्ञान इथेच आमच्या एक छोट्या टेकडीवरती आम्हाला सापडलं आणि तिथनं मग आम्ही प्रयोग करत राहिलो. आणि 2018 साली मग इथे आम्ही सुरुवात केली. कोणाची चिंता केली नाही की पैसे कोणी देईल. आम्ही ठरवलं की हा आपला डोंगर एक जो आहे हा वाचवायचा. सो खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी. आणि 2018 साली ह्या डोंगरावरती हा पहिला प्रयोग झाला. त्याचा अर्धा भाग हा प्रायव्हेट मालकीचा आहे आणि अर्धा भाग हा फॉरेस्ट डिपार्टमेंट. तो वणवाच आपोआप जर का थांबला, माणूस न जाता, तर ती चांगली गोष्ट आहे. आणि ती गोष्ट इथे घडते 2018 पासून आणि अतिशय सुंदर रिझल्ट आहे त्याचे. म्हणजे आता हे तुम्हाला वाड्याचे जिवंत बांध दिसत आहेत एका खालोखाल. हे जिवंत बांध मातीची धूप थांबवण्याचं काम करतात, म्हणजे मृदा संधारणाचं काम करतात. तसंच वरून पावसात जे पाणी पडतं वरनं, ते पाण्याचा फ्लो अडवण्याचं काम करतात. तो पाणी अडवा आणि पाणी जिरवा आपण म्हणतो. पण ह्याची मुळी 4 फूट खाली खोल आहे, तर वरून येणारं पाणी ह्याच्या बांधाला अडतं आणि त्याची 4 फूट खाली खोल असलेली मुळी ते पाणी जमिनीमध्ये झिरपवतं. अशा तऱ्हेने इथे आता नैसर्गिक झरे निर्माण झालेली आहेत. तर असं सुंदर असं काम इथे उभं राहिलेलं आहे. आणि हा जंगल आता अतिशय बोलका, आनंदी आणि इथल्या बायोडायव्हर्सिटीने आता भरायला लागला आहे. आत्ताच आपल्याला एखादा वेगळा पक्षी दिसतो, तो मला पण माहिती नव्हता कुठला पक्षी आहे. तसेच मोर दिसतात इथे पावसाळ्यामध्ये. तर अशी इथे ही जैवविविधता हळूहळू वाढायला लागली आहे. आपल्या कामाचं म्हणजे नुसतं जंगल, आपलं डोंगर जो बंजार होता तो वणव्यापासून आपण थांबवला आणि ह्या वाड्यासारखे जिवंत बांध तयार करून इथे जंगल निर्मितीसाठी चालना दिली. या 2 गोष्टी आपण केल्या, त्यांनी एवढा मोठा फायदा दिसायला लागलेला आहे. की सर, आणि मगाशी तुम्ही जसं सांगितलं की बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड होतं, होय, त्यासाठी सुद्धा हा गवत खूप उपयुक्त आहे. बरोबर. जेणेकरून मातीची धूप थांबेलच, परंतु जे मोठे मोठे भूस्खलन होतात बरोबर, त्यासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे. पण बघा, हा आता पूर्णपणे स्लोप आहे खाली इकडे आणि इकडे समोर खाली माथेरानचा रस्ता आहे. नुसतं लँडस्लाईड पण नाही, पण छोटे छोटे दगड सुद्धा जे आहेत आपले, म्हणजे ज्या वेळेला त्याला आपण बोल्डर फॉलिंग म्हणतो. म्हणजे हा छोटा बोल्डर आहे, दगड आहे. कधी कधी हे होतं, म्हणजे अति पाऊस झाला किंवा काय ऊन पडलं मध्ये, ते घरंगळायला लागतात. म्हणजे माती सुटून जाते आणि घरंगळायला लागतात. पण ते घरंगळायला लागले ते इथे येऊन ते अडणार आणि असे दगड अडतील इथे. मगाशी तुम्ही जसं सांगितलं की हे खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. अगदी याच्यात मध्ये जरी असं बसलो आरामात तरी ते पूर्णपणे वाकत नाही. जरी वाकलं आणि ते परत पुन्हा ते आहे त्या स्थितीमध्ये थांबतं. तरी नक्कीच हे खूप त्याची स्ट्रेंथ तेवढी आहे. स्ट्रेंथ आहे तेवढी त्याची. आणि जे आहे आता आपण त्याला अशा पद्धतीमध्ये लावलेलं आहे. हो, एक आडव्या पद्धतीमध्ये. हो. तर व्हर्टिकल आणि असं होरिझॉन्टल असं म्हणूयात आपण त्याला. तर ते असं का वाढत नाही? कारण ते असं वाढलेलं आहे. हां, बरोबर. कारण त्याची जी लागवड आहे ना, ती आपण एका लाईनीत सरळ रेषेत केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचे जे बी आहे ते बी इकडे तिकडे पसरत नाही. म्हणजे हे जे बी आहे ना, हे त्या बियाला काय म्हणायचं, हे बी इनफर्टाईल आहे, त्याच्यामध्ये उगवण क्षमताच नाहीये. अच्छा. तर हे बी सगळं खाली पडेल आता, पण हे उगवणार नाही. ओके. इन्व्हेसिव्हपणा जो असतो किंवा आक्रमक वाढण्याचा प्रकार जो असतो वनस्पतींमध्ये,
तो नाही आहे. जसं तो रानमोडीमध्ये आहे हम्म. किंवा घाणेरी वनस्पतीमध्ये आहे, तसं या वाळ्यामध्ये नाही आहे. ते म्हणजे एका शिस्तीत वाढतं, एका लाईनीत वाढतं, ते इकडे तिकडे जात नाही आणि त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होतो आपल्याला ह्या सगळ्या कामासाठी. नक्कीच सर, खूप चांगली माहिती सांगितली. धन्यवाद.